स्वर्गीय पतंगरावजी कदम यांच्या आज पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन जे आहे ते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडते। मात्र दुसऱ्या बाजूला पतंगराव कदम यांनी काँग्रेसमध्ये काम करत असताना विविध कोणत्या पदांवरती काम केलेलं आहे त्या फोटोंचं छायाचित्र प्रदर्शन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी खरं तर लावण्यात आलेलं आहे आणि त्याचं सुद्धा उद्घाटन जे आहे ते आज राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडणार आहे। पतंगराव कदम यांनी विविध खरं तर मंत्रिपदामध्ये काम करत असताना विविध विभागांमध्ये ज्या ठिकाणी त्यांनी बैठका घेतल्या काय आठवणींना उजाळा म्हणून या फोटोंचं आपण पाहतोय की हे प्रदर्शन जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन हे स्वतः राहुल गांधी त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पार पडणार आहे। आपण पाहतोय की या सगळ्या फोटोंचं प्रदर्शन जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। हा या ठिकाणी आपण पाहतोय की सोनिया गांधी यांच्यासोबतचा फोटो आहे, त्याचबरोबर राष्ट्रपती असताना प्रतिभाताई पाटील यांच्यासोबतचा फोटो आहे, त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार आणि विविध मंत्रिपदामध्ये काम करत असताना त्यांची खरं तर काय नक्की आठवणी होत्या त्या संबंधाचं हे प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहतोय की ज्या भारतीय विद्यापीठाची स्थापना पतंगराव कदमांनी केली त्याची खरं तर सुरुवातीला ही अशा पद्धतीची इमारत जी आहे ती भारतीय विद्यापीठ ही पुण्यामध्ये सुरू केलेलं होतं कसबा पेठेमध्ये, त्याचं सुद्धा प्रदर्शन जे आहे त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आणि आज जे खरं तर भारतीय विद्यापीठ विविध ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्याची सुरुवात नक्की कशी झाली त्याची सगळी सुरुवात जी आहे आणि आपण पाहतोय की विशेष म्हणजे पतंगराव कदम यांची अँबॅसेडर कार जी आहे ती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आणि एक अनोखं आपण पाहतोय की हे प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यांनी ज्या खरं तर संस्थांची स्थापना केली मग ते सहकारी साखर कारखाने असतील, त्याचबरोबर पाणी पुरवठा योजनेमध्ये काम केलेलं असेल, सहकारी भांडार असतील, त्याचबरोबर सुतगिरणी इतर ज्या ज्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे त्याचं एक प्रदर्शन या आपल्याला फोटोच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी अँबॅसेडर कार ही पतंगराव कदम यांच्या आवडीची होती। आपण पाहतोय की ती कार या ठिकाणी जतन करून ठेवलेली आहे आणि ती सुद्धा या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडण्यात आलेली आहे। आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन आज राहुल गांधी त्याचबरोबर मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते पार पडते आणि या प्रदर्शनाचं उद्घाटन जे आहे ते पूर्णाकृती पुतळ्याच्या उद्घाटनानंतर केलं जाईल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।